नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय क्राईम स्टोरी टेलर वन मराठी यूट्यूब चॅनल। आज मी तुमच्या समोर अशी एक कहाणी घेऊन आली आहे जी ऐकून कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल। प्रेम, वेदना, जातभेद आणि ऑनर किलिंग या सगळ्यांचा संगम असलेली ही घटना नांदेड जिल्ह्यात घडली आहे। सक्षम आणि आचल या दोन प्रेमींची ही हृदय पिळवून टाकणारी कथा आहे। चला सुरुवातीपासून सगळं समजून घेऊया। आज आपण बोलणार आहोत एका अशा प्रेमाबद्दल जी महाराष्ट्राला हादरवून गेली। मंडळी, दोन घरं, दोन जग आणि एक गुप्त प्रेम। महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील जुनागंज परिसरात सक्षम ताटे नावाचा एक तरुण राहत होता। अंगावर टॅटू, मित्रांचा मोठा ग्रुप आणि गावात त्याचं नाव। काही चांगलं, काही वाईट। पूर्वीचे काही गुन्हेगारी प्रकरण त्याच्या आयुष्यात होती, पण अलीकडेच तो जेलमधून बाहेर आला होता, नव्याने आयुष्य सुरू करण्याच्या तयारीत। दुसऱ्या बाजूला होती आचल, साधी, शांत पण निश्चयी। तिचं घर सक्षमच्या घराजवळच। सक्षम तिच्या भावाचा मित्र। या ये जामध्ये त्यांचं हळूहळू बोलणं वाढलं आणि न कळत मैत्री प्रेमात बदलली। पण जात वेगळी, कुटुंब वेगळी आणि या प्रेमाला दोन्ही घरात जागा नव्हती। तिच्या घरच्यांचा या नात्याबद्दल संताप होता। आचलच्या भावाला सक्षमचं तिच्याशी बोलणं अजिबात पसंत नव्हतं। तो म्हणायचा, तू माझी बहीण आहेस, अशा घरातली नाहीस की तो तुझ्याशी लग्न करेल। पण आचलच्या मनात मात्र सक्षमचं घर बसलं होतं। तिला जात महत्वाची नव्हती, प्रेम महत्वाचं होतं। हा राग, हा अहंकार, ही जात या सगळ्यांनी एक भयंकर कट तयार केला आणि एका दिवशी सक्षमवर जीवघेणा हल्ला झाला। जुनागंजच्या अरुंद गल्ल्यांमध्ये त्याला निर्दयीपणे मारलं गेलं आणि संपूर्ण नांदेड हादरलं। तिथेच प्रेमीचा मृतदेह आणि प्रेमिकेची शेवटची जिद्द। सक्षमचा मृतदेह घरात आणताच त्याच्या आई वडिलांचा आक्रोश सुरू झाला, पण त्या रडण्याच्या आवाजात एक मुलगी शांत, तुटलेली पण ठामपणे आली। ती होती आचल। लोक थक्क झाले, कोणाला काही समजत नव्हतं की ती काय करणार आहे। आणि अचानक तिने सक्षमच्या शरीरावर हळदी आणि कुंकुम चढवलं। लग्नात जसं करतात तसं तिने आपल्या भांगात सक्षमच्या नावाचं सिंदूर भरलं। अश्रू थांबत नव्हते, पण हात सुद्धा थरथरत नव्हते। ती म्हणाली, आज मी माझ्या सक्षमशी लग्न करते। मृत्यूने जरी आम्हाला वेगळं केलं तरी आम्ही एक आहोत। हा दृश्य पाहून तिथे उपस्थित लोकच नव्हे तर पोलीस अधिकारीही भावूक झाले। पोलिसांसमोर आचल रडत रडत म्हणाली, माझ्या सक्षमची हत्या माझेच आई वडील आणि भाऊ यांनी केली। माझ्या कुटुंबात जातीचा राग होता आणि आमच्या प्रेमाचा द्वेष होता। त्यांना शिक्षा झालीच पाहिजे। तिच्या विधानाने प्रकरण आणखी गंभीर झाले। DSP प्रशांत शिंदे म्हणाले, दोन्ही बाजूंवर गुन्हे आहेत। मुलगा आणि मुलगी दोघांचेही कुटुंब गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत, पण प्रेमाला शिक्षा म्हणून हत्या हे आम्ही सोडणार नाही। सक्षमच्या अंतिम यात्रेत आचल त्याच्या शेजारीच उभी होती। लोक म्हणाले, इतकं खरं प्रेम तर चित्रपटातही दिसत नाही। सक्षम निघून गेला, पण आचलचं मन त्याच्याबरोबरच गेलं। ती आजही म्हणते, मी त्याच्या घरातच राहणार। सक्षम नसला तरी मी त्याच्या प्रेमात जिवंत आहे। मंडळी, ही घटना फक्त ऑनर किलिंग नाही, तर ही जात, अहंकार, परंपरा आणि अपूर्ण प्रेम यांची रक्तरंजित कहाणी आहे। एक बाजू सक्षम आचलच्या प्रेमाची आणि दुसरी बाजू म्हणजेच समाजाच्या जुनाट विचारांची। आज नांदेडमध्ये फक्त एकच चर्चा होती, प्रेमासाठी इतक्या हत्कंडाला कोण पोहोचतं। मंडळी, ही होती आजची हृदय भारावून टाकणारी घटना। पुन्हा भेटू अशा एका सत्यकथेवर। तोपर्यंत सावध रहा, सुरक्षित रहा आणि अशाच अपडेट्ससाठी क्राईम स्टोरी टेलर वन या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। धन्यवाद।